Sneha Sawant, and I am going to be the narrator for this play today. Bola, Chhatrapati Shivaji Maharaj Ki! Today we present Zarta Raja, the wise king. We will show two very important moments, the Purandar Treaty and the escape from Agra. But before we begin, let us understand the background. In 1660, Aurangzeb sent Shahista Khan with a huge army to Pune. For 3 long years, the people suffered, but Shivaji Maharaj fought back. With only 400 brave soldiers, he attacked the Lal Mahal at night. His sword flashed, and Shahista Khan fled in fear. But a king needs resources to protect his people. To rebuild Swarajya, Maharaj attacked Surat and turned Mughal wealth into Maratha steel. Angered, Aurangzeb sent Mirza Raja Jai Singh with a powerful army to capture Purandar. Cannons now roar at Purandar fort. Murad Baji has fallen. The Mughals, they think that victory is near. But a tiger, as you will see, does not always roar. Sometimes he waits. Today, you will see one of the smartest moves ever played on the chessboard of India. Let the siege of Purandar begin! Chhatrapati Shivaji Maharaj Ki! Jai Bhavani! Jai Bhavani! Jai Shivaji! Jai Shivaji! Jai Bhavani! Jai Bhavani! Jai Shivaji! Jai Shivaji! महाराज, पुरंदराहून वाईट बातमी आली आहे. दिलेर खाननी वज्रगड जिंकला आहे. आपले शूर मावळे सरदार मुरारबाजी देशपांडे रणांगणावर पडले आहेत. माझी तलवार मुघलांच्या रक्तासाठी आसुसलेली आहे. आज्ञा द्या महाराज, मी आक्रमण करतो. हो आबासाहेब, चला आपण लगेच निघू. मुरारबाजी गेले असते तर त्याचे जागी मी रणे. मी रोज सकाळी तलवारीचा सराव करतो. मुघलांकडे तोफा असतील पण मराठ्यांचा काहीच नाही. संयम ठेव शंभू बाळा. स्वराज्यासाठी रक्त सांडणारा प्रत्येक मावळा माझा मुलगाच आहे. माझा शिवा त्याचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. मातृभूमीसाठी प्राण देणं शौर्य आहे, पण जिवंत राहून स्वराज्य वाचवणं हे त्याहून मोठं कर्तव्य आहे. शिवबा, तुझं मन काय सांगतं? मा साहेब, माझं मन माझ्या प्रत्येक मावळ्यासाठी तुटत आहे. पण जयसिंग हा शैसर खान सारखा नाही. तो शिस्तबद्ध आहे, राजपूत आहे आणि त्यांची फौज डोळ्यांनी दिसते तितकी अफाट आहे. आज उघड्या मैदानात युद्ध केलं तर 1000 शूर मावळे आपण गमावू. पण आबासाहेब, जर आपण लढलो नाही तर जग आपले भीती समजणार नाही का? औरंगजेबला वाटणार नाही का की तो जिंकला? शंभू, राजाचं सगळ्यात मोठं कर्तव्य म्हणजे आपल्या प्रजेसाठी उद्या लढण्यासाठी जिवंत राहणे. घराला आग लागली तर आपण आत उभं राहून शौर्य सिद्ध करत नाही. आज माझे हे हृदय तुटत आहे. हे किल्ले केवळ दगड नाहीत, ते स्वराज्याची स्वप्न आहेत. पण स्वप्न जपायचं असेल तर कधी कधी ते मनात साठवून ठेवावं लागतात. आज आपण माघार घेतो, कारण उद्या इतिहास घडवायचा आहे. म्हणजे आज किल्ले सोडायचे जेणेकरून उद्या ते परत जिंकता येतील. बरोबर शंभू, आज आपण किल्ले गमावतो पण उद्या आपण युद्ध जिंकतो. जशी महाराज यांची आज्ञा. माझी तलवार थांबेल पण ती नेहमीच धारदार राहील. What a masterstroke! Shivaji Maharaj showed amazing brilliance by making the right decision at the right time. That move changed everything at the game of Purandar.
But this is only the beginning. Now the real challenge starts. What happens when Shivaji Maharaj faces Aurangzeb's representatives, Mirza Raja Jai Singh and Diler Khan? Can he handle this next test with courage and wisdom? Will Swarajya survive? Get ready! In the next scenes of the Purandar Treaty, you will see powerful diplomacy, courage, and strategy unfold. हा किल्ला अजून उभा कसा आहे जयसिंग? मला पुरंदर तुरीला मिळाला पाहिजे. मुरारबाजी मारला गेला तरी ही मराठे राक्षसांसारखे लढत आहे. संयम ठेव दिलेर खान. फक्त बळ उपयोगी असतं, पण युक्ती त्याहून प्रभावी असते. आपण त्यांचा पाणी पुरवठा आणि धान्य तोडले आहे. ते फार काळ तग धरू शकत नाही. मला तर नको जयसिंग. मला रक्त हवं आहे. या किल्ल्याच्या प्रत्येक दगड मी माझ्या हाताने उपटून काढीन. आपलं ध्येय वेगळंच आहे. आपल्याला बादशासाठी शिवाजीला गुडघे टेकवायला लावायचं आहे. पहा, पांढरी निशाणीसह एक दूत येत आहे. दिलेर खान, तोच डोंगरी उंदीर आता बोलणी करायला तयार दिसतो. मिर्झा राजा, छत्रपती शिवाजी महाराज छावणीच्या द्वारापाशी आले आहेत. ते तहसाठी आले आहेत आणि त्यांच्यासोबत तरुण युवराज शंभूराजा सुद्धा आहेत. हा डोंगरी उंदीर आपला पिलू सोबत घेऊन आपली शरणगती पाहायला आला आहे वाटतं. मी तेव्हा किल्ला जमीनदोस्त का केला नाही याचंच आता वाईट वाटतं. दिलेर खान, शांत राहा. बळाला मर्यादा असते, पण तहाची ताकद ती दूरगामी असते. त्यांना आत आणा. राजाला जसा मान दिला जातो तसा मान द्या. स्वागत आहे शिवाजी राजा आणि युवराज शंभूराजे. तुमचं सुद्धा स्वागत आहे. तुम्ही वाघासारख्या धैर्याने लढला, पण मुघल सामर्थ्यापुढे अगदी मजबूत भिंती सुद्धा शेवटी ढासळतात. मग आज दहाची गरज का भासली? कारण राजा आपल्या अंगरापेक्षा आपल्या प्रजेची अधिक काळजी घेतात. मिर्झा राजा, माझा मुलगा सत्य बोलतो. मिर्झा राजा, तुम्ही राजपूत आहेत. खऱ्या योद्ध्याला आपल्या सैनिकांच्या प्राणांची किंमत माहीत असते. मी इथे रक्तपात थांबवण्यासाठी आलो आहे. चला तर वरच्या अटीवर चर्चा करूया. या अटी आहेत शिवाजी राजा. तुम्हाला 23 किल्ले तात्काळ बादशाकडे सुपूर्द करावे लागतील. तुमच्याकडे फक्त 12 किल्ले उरतील. 23 किल्ले? महाराज, ते तर स्वराज्याचे हृदय आहे. कोंढाणा, लोणारा, पुरंदर, त्यांच्याशिवाय आपण श्वास तरी कसा घेऊ? श्वास घ्यायचा की नाही ते बादशाह ठरवेल. आणखी एक अट आहे. तुमचा मुलगा शंभूराजे आमच्याकडे राहील. त्याला 5000 मानसबदार नेमण्यात येईल. तुम्ही शब्द पाळाल याची तीच हमी असेल. आबासाहेब, मी इथे थांबायचा? ज्याने आपल्या घरावर हल्ले केले त्याचा छावणीत? शंभू, नीट पहा. त्यांची शिष्ट, त्यांची शस्त्र, त्यांची ताकद. शत्रूला हरवायचं असेल तर आधी त्याला ओळखायला हवे. ही गीत नाही, ही तुझी राजकारणाची पहिली शिकवण आहे. तू इथे स्वराज्याचा मान राखशील का? जर माझ्या ठाम्याने महाराजांचे प्राण वाचत असतील आणि तुम्हाला स्वराज्य पुन्हा उभा करायला वेळ मिळत असतील तर मी राहीन. मी मराठा आहे. माझ्या हृदयाला कोणी जिंकू शकत नाही. शिवाजी, त्याच्यात तुझीच ज्वाला आहे. 23 किल्ले, माझा मुलगा मनसबदार म्हणून आणि आग्र्याला भेट, मी मान्य करतो. भविष्यासाठी मी 10 वर स्वाक्षरी करतो. शिवाजी राजा, आग्र्याचा प्रवास लांब आहे, पण भीती बाळगू नका.
माझा पुत्र रामसिंग तुमच्या सावलीसारखा आहे. महाराज, मी माझा शब्द देतो. माझं जीवन तुमच्या जीवनाची ढाल असेल. रामसिंग, मला तुझ्या मनाचा आणि शब्दांचा विश्वास आहे. चला आता आपण आग्र्याला जाऊ, मुघल साम्राज्याचा खरा रूप पाहिला. महाराज, मी आपल्या सैन्याची योग्य बांधणी करून पूर्ण तयारीनिशी तुमच्या सोबत येईन. महाराज, नेताजींसारखे वीर आपल्या सोबत असेल तर स्वराज्याला कोणी रोखू शकणार नाही. We saw Shivaji Maharaj face great challenges. From meeting Aurangzeb's powerful generals to negotiating under pressure, he showed wisdom, courage, and diplomacy. He weighed every word and move, proving to all of us that true leadership is not just strength, but also in its strategy. During the treaty, he gave up some of his forts to protect his people and keep Swarajya alive. That, my friends, is what made Shivaji Maharaj special. Even in the hardest times, he stayed calm and strong. Now the real test begins. He must travel to Agra and stand in Aurangzeb's court, surrounded by enemies. Will he be treated with the honor that a king deserves, or ignored and mocked? Hold your breath, because part 2 begins now. The Agra journey, where his courage and his wisdom will be tested again. दरबार सुरू करा. आज माझ्या आयुष्याची आणि राजकारभाराची 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. मला सांगा मंत्र्यांनो, माझं राज्य शांततेत आहे का? जहापना, तुमच्या साम्राज्य आजवर कधीही न पाहिलेला इतका विस्तारित आहे. तुमच्या सेना सर्वत्र विजय मिळवत आहेत. तुमच्या नावानेच बंदखोर आणि राजे थरथर कापतात. सुभान अल्लाह. भीती चांगली असते. भीती सिंहासन सुरक्षित ठेवते. जहापना, आज तो दख्खनचा बंडखोर दरबारात येणार आहे. माझा सल्ला आहे, आजच त्याला पकडा आणि कायमचं संपवा. जहापना, काबूल आपल्या हातातून निसटत आहे. त्या सीमेला सांभाळण्यासाठी आपण धैर्य असलेला योद्धाच हवा. युद्ध ओळखणारा आणि संकटांनी सामना करू शकणारा माणूस तिथे पाठवावा लागेल. जहापना, तर मग शिवाजीला काबूलला पाठवावे. दख्खनपासून दूर त्याच्या प्रसिद्ध शौर्याने आपल्या सीमांचे रक्षण करू द्या. तो जिवंत राहिला तर काबूलच त्याची परीक्षा घेईल, आणि जिवंत नाही तर प्रश्न कायमचा संपेल. जहापना, दख्खनचे छत्रपती शिवाजी महाराज दरबारात हजर आहेत. राम सिंग, त्याला तिसऱ्या रांगेत उभं करा, जसवंत सिंगच्या मागे. जसवंत सिंगच्या मागे? जयचा फौजेचा मी पुण्याजवळ पराभव केला होता, पण त्याच्या मागे राम सिंग हा तोच मान आहे का जो तुझ्या वडिलांनी मला दिला होता? शिवाजी, हे मुघल दरबार आहे. इथे तू राजा नाहीस, फक्त आणखीन एक नोकर आहेस. जिथे सांगितलं तिथेच उभा राहा. शिवाजी महाराज स्वतंत्र भूमीचे राजा आहेत. ते कोणाच्या मागे उभे राहत नाही. औरंगजेब, तू एका राज्याला आमंत्रित केलंच फक्त त्यांची अपमान करण्यासाठी? खरा सम्राट पाहुण्याचा मान राखतो. हा दरबार आमच्यासाठी योग्य नाहीच. जहापना, हा उघड अपमान आहे. याने मुघल सिंहासनाची घोर अवहेलना केली आहे. आजवर ह्या दरबारात इतक्या धाडसाने बोलण्याची कोणाची हिंमत झाली नव्हती. त्याला तत्काळ पकडा आणि काळा घोडा थांबा. एकतर त्याने आपल्यासाठी काम करावे आणि काबूल जावे, नाहीतर याच ठिकाणी त्याचा अंत होईल. जहापना, माफी असावी. मी शिवाजी महाराजांना समजवून सांगण्याचा प्रयत्न करतो. कृपया त्यांना क्षमा करा. माझ्या दरबारात येऊन इतक्या धाडसाने बोलायची आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती. याला क्षमा नाही.
Maharaj by placing him among lesser nobles. It was not random, it was a planned insult. Now, Shivaji Maharaj is trapped in the heart of Agra. Shivaji Maharaj is trapped in enemy territory. Is this the end, or is this the start of something bigger? When Shivaji Maharaj is cornered, that is when his strongest strategies are born. Audience, remember this moment. It shows that Shivaji Maharaj was not just a brave warrior, but a master strategist who defeated enemies with intelligence and not just swords. Let's see how Shivaji Maharaj plans this escape under pressure. जसवंत सिंग हा माणूस साधा कैदी नाही, तो खूप हुशार आहे. त्याची सूझ आणि युक्ती अपार आहे. त्याच्या प्रत्येक हालचालीवर आपण बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. कोणतीही चूक होऊ देऊ नका. हो जहापना, त्याच्या शौर्याच्या आणि गनिमी कावाच्या अनेक गोष्टी मी ऐकल्या आहेत. जर आपण त्याचा अंदाज घेतला नाही तर मुघल सैन्य सुद्धा फसू शकतं. राम सिंग, आज आमचा विश्वास तुटला आहे. आम्हाला सर्वांनी वागण्याचे वचन दिले गेले होते, पण इथे आम्हाला अपमान मिळाला आणि आता कैद. आबासाहेब, मला वाटत आहे आपल्याला या कैदीतून सुटण्यासाठी काहीतरी योजना करावी लागेल. मला असं वाटते आहे की औरंगजेब आपल्याला मारण्याचा कट रचित आहे. हो शांबाजी, तू बरोबर आहे. मलाही तसेच वाटतं. मला काहीतरी उपाय सुचवावा लागेल. आपण या कैदखान्यातून नक्की सुटू. रामसिंग, मला तुझी काही मदत हवी आहे. मी आजारी आहे आणि खरं सांगायचं तर मी किती दिवस जगेन सांगता येत नाही. मला गरिबांना आणि गुरांना मिठाई व भेटवस्तू पाठवायच्या आहेत. ते माझ्यासाठी प्रार्थना करतील. औरंगजेब कडून याची परवानगी मिळवशील का? महाराज, मी औरंगजेबकडून परवानगी मिळवतो आणि वैद्य व औषधी ही मागवतो. मला अजून एक मदत हवी आहे. आज्ञा दे महाराज, अजून मी काय मदत करू? माझे निष्ठावंत मावले, त्यांना माझ्यासोबत इथे मरू द्यायचं नाही. ते घरापासून दूर आहे, वाक्यू झाले आहेत. तू कृपा करून माझ्या सर्व माणसांसाठी आग्रा बाहेर जाण्याची परवानगी मिळव. त्यांना त्यांच्या कुटुंबांकडे जाऊ दे. महाराज, मग तुमच्या बरोबर फक्त काही नौकरच उरतील. तुम्ही पूर्णपणे असहाय्य आहात. आमची चिंता नसावी. मी प्रयत्न करतो महाराज. Interesting. Shivaji Maharaj is under house arrest, while young Sambhaji Maharaj moves freely in the court. In the next scene, you will see Sambhaji Maharaj's courage and how Ram Singh gains Aurangzeb's permission to send fruits and sweets to the sadhus. दरबार सुरू करा. शिवाजी कुठं आहे? तुझ्या वडिलांनी येणे टाळे आहे का? नाही, त्याचे तब्येत ठीक नाही. त्यांना ताप आहे. मग तुला ताप नाही आला का? मला ताप येत नाही, पण माझ्यामुळे इतरांना नक्कीच ताप येतो. तू माझ्या सेनेसाठी खूपच हुशार आणि तगडा दिसतोस. जहापना, शिवाजी महाराजांची एक विनंती आहे. त्यांचे लोक परत पाठवायची परवानगी मागत आहेत. गुरु व साधूंना फळे व मिठाई पाठवायची परवानगी मागत आहेत. परवानगी मंजूर आहे. मला त्यांचे लोक नको, मला तोच हवा आहे. मिठाई पाठवा, मला त्याच्या काही फरक पडत नाही. आबासाहेब, पंडित, गुरु आणि साधूंना मिठाई व भेटवस्तू पाठवण्यासाठी आपल्याला परवानगी मिळाली आहे. आता आपल्याला ही योजना अतिशय काळजीपूर्वक राबवावी लागेल. रामसिंग, तुमच्या सर्व मदतीसाठी खूप आभार. पण आता तुम्ही इथून दूर राहा आणि निघा, जेणेकरून औरंगजेब तुम्हाला शिक्षा देऊ नाही.
जशी तुमची आज्ञा महाराज. मी इथे झालेल्या अपमानाबद्दल मनापासून माफी मागतो, पण माझ्या हाती काही नाही. तुम्ही काळजी घ्या, मी निघतो. पिताजी, तुम्ही सुद्धा सर्व मावळ्यांना घेऊन निघा. महाराज, मी तुम्हाला इथे एकटे सोडू शकत नाही. मी साहेबांना वचन दिले आहे की मी तुमचे रक्षण करीन. मी तुम्हाला या ठिकाणी एकटे सोडणार नाही. नाही नेताजी, तुमच्या सगळ्यांचं जे वाचवण ही माझी पहिली जबाबदारी आहे. मी एकटे राहीन, पण माझ्या माणसं सुरक्षित असतील. बरोबर आहे नेताजी. या सर्वांना घेऊन जाण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. अशी आज्ञा महाराज. माझं मन अजिबात मानत नाही, पण तुमचा आदेश मला पाळावाच लागेल. मी पुढे जाऊन सर्व तयारी करून ठेवतो. ही पेटी नीट तपासा. ही पेटी नीट तपासा. सगळे फक्त फळाने मिळाले आहे. चला. किती वेळा तपासायची आहे हे? सगळे सामान एकसारखं आहे, त्यांना सोडा. आबासाहेब, मला वाटते आता ती वेळ आली आहे. त्यांनी पेट्या तपासणे थांबवले आहे. हिरोजी, आज तू राजा आहेस. ही माझी राजमुद्रा. माझं पलंगावर झोप. ही शॉल अंगावर घे. आज तू शिवाजी आहेस. महाराज, हा सन्मान माझ्यासाठी आयुष्यभर पुरेसा आहे. माझ्या शेवटच्या क्षणांपर्यंत मी इथेच राहीन. आणि मी इथे बसून तुमच्या पायांना मालिश करत राहीन. पारेकरांना वाटेल महाराज विश्रांती घेत आहेत. आबासाहेब, मी तयार आहे. आम्ही शहराच्या वेशी पार केल्याची खात्री झाली की तुम्ही दोघी शांतपणे बाहेर पडा. ईश्वर तुमचं रक्षण करो. शिवाजी कुठे गेला? काय? पलंग रिकामी आहे. त्या पेट्यामध्ये राजा होता. असं कसं शक्य? त्याने हे कसं केलं? त्याने आपल्याला फसवलं, पूर्णपणे फसवलं. वाघ आपल्यामधून पळून गेला. पळून गेला? कसा? माझं साम्राज्य हजारो मैल पसरले आहे आणि तुम्ही एका माणसाला हातातून निसटून दिलात. या माझ्या कारकिर्दीतील सर्वात काळा दिवस आहे. तुम्ही सगळे निकामी आहात. या चुकीची किंमत मृत्यूदंडाचे मोजाल.